सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सदस्य, सर्व बंधू, पत्रकार बंधू व प्रेक्षक वर्ग, 14 गावे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन 2 वर्ष झाली. तसेच लोकप्रतिनिधी निवडून आज 2 महिन्यावर कालावधी गेली तरीसुद्धा आजपर्यंत तेथे नागरिक सुविधा का सुरू झाल्या नाहीत. तसेच 2026-27 अर्थसंकल्पात 14 गावांसाठी विशेष काही तरतुदी केली आहे. याची माहिती मला कळावी. माझ्या वॉर्ड क्रमांक 14 मधील 14 गावात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. 14 गावात शासनामार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनामार्फत आजही 14 गावातील 5 ते 6 गावात दररोज मुबलक व व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण लवकरात लवकर आपल्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करून पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना जेणेकरून दिलासा मिळेल. तसेच 14 गावाचा सर्व समावेशक विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन करावे. तसेच या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची तात्काळ व नागरिकांना परवडणारी सुविधा नाही. त्या सुविधा आपण अजूनही का सुरू करत नाहीत. तसेच 14 गावात स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या दृष्टीने 14 गावात महानगरपालिकेमार्फत स्वच्छतांच्या दृष्टीने ग्रामपंचायत कर्मचारी व महानगरपालिका मार्फत अधिक कर्मचारी लावून स्वच्छता तसेच औषध फवारणी करण्यास सुरुवात करावी. तसेच पावसाळ्यापूर्वी 14 गावातील मुख्य नाले, तुंबलेले गटारे साफसफाई करून स्वच्छ करावे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 14 गावातील शासकीय जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या आपण आपल्या महानगरपालिकेमार्फत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी शाळा, हॉस्पिटल, समाज मंदिर, खेळाची मैदाने, विरंगुळा केंद्र, गार्डन तसेच समाजोपयोगी गोष्टींसाठी त्या आरक्षित करण्यात याव्यात. तसेच 14 गावातील सर्व शाळांचे सर्वेक्षण करून त्या शाळांना आपल्या मार्फत सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात. तसेच सर्व इमारतींची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करून देखभाल दुरुस्त करावी. 14 गावात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तलाव आहेत. त्या तलावांचे गाळ काढून भविष्यात होणाऱ्या सार्वजनिक पाणी वापरासाठी त्या तलावातील पाण्याचा वापर करण्यासाठी उपयोग होईल. तसेच तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी. गेल्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायतने जन्ममृत्यू नोंद, मालमत्ता कर जोडणी व वसुली बंद केली आहे. तरी महानगरपालिकेमार्फत आपण जन्ममृत्यू नोंद, मालमत्ता कर जोडणी व वसुली करण्यात सुरुवात करून ग्रामपंचायत दप्तर लवकरात लवकर हस्तांतरित करून सेवा पुरवाव्यात. तसेच माझ्या वॉर्ड क्रमांक 14 मधील येणाऱ्या पावणे तुर्भे या ठिकाणी ही नागरिक सुविधांचा अभाव असून त्या सेवा तेथील नागरिकांना तात्काळ सुरू करून तेथील नागरिकांना दिलासा द्यावा. ग्रामपंचायत मार्फत 14 गावांचा विकास पाहिजे तसा होत नव्हता. त्यासाठी 14 गावातील नागरिकांनी तसेच 14 गावातील सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मणदादा पाटील व त्यांच्या सहकारी यांनी 14 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी बघितलेले स्वप्न आणि त्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि अनेक वर्षांचा संघर्ष करून यश आले. परंतु आज त्यानंतर गावाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचे पावले उचलताना दिसत नसल्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. तरी महापौर महोदया, आयुक्त महोदय, सभागृह नेते यावरील विषयांवर लक्ष देऊन 14 गावातील नागरिक सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण तातडीने उपाययोजना करावेत. शेवटी एवढंच सांगेन की या नवी मुंबई शहराचे शिल्पकार श्री गणेशजी नाईक साहेब असताना, या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना व महाराष्ट्राचे राज्याचे पालक आदरणीय देवाभाऊ असताना या 14 गावांवर दुर्लक्ष का होत आहे, हा माझा प्रश्न आयुक्त महोदयांना आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.